गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. आज आपण रसग्रहण भाग क्रमांक 2 अभ्यासाला घेतलेला आहे. रसग्रहण हा घटक इयत्ता 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेच, पण इतरही अनेक विद्यार्थ्यांना आणि ज्यांना रसग्रहण कसे करायचे आहे हे शिकण्यासाठी सर्वांना उपयुक्त आहे. चला तर पाहूया आपण रसग्रहण, कवितेचं रसग्रहण. एखादी कथा आपण वाचतो, ती आपल्याला अतिशय आवडते. एखादी कविता वाचली किंवा ऐकली की आपणाला खूप आनंद होतो, मनाला खूप छान वाटते. आपण एखादा चित्रपट पाहून आल्यानंतर कुणीतरी आपल्याला विचारते, कसा काय वाटला चित्रपट? आपण उत्तर देतो, एकंदरीत आपल्याला खूप आवडला. चित्रपट आवडला म्हणजे काय? त्यात आवडणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या होत्या? चित्रपटाचे कथानक पटण्यासारखे असेल, त्यातील संवाद खटकेबाज असतील, त्यातील नटांनी अभिनय खूप छान, सुंदर आणि अगदी हुबेहूब केलेला असेल, गाण्यांची रचना चांगली असेल, गोड आवाजात ती गायली असतील, फोटोग्राफी सुंदर आणि स्पष्ट असेल, पार्श्वसंगीत वातावरणाला साजेसे असेल, नयनरम्य अशा प्रकारचे देखावे असतील, निवडलेले प्रसंग मार्मिक असतील, दिग्दर्शनात सूचकता असेल, असे एक ना दोन अनेक गोष्टींचा ठसा आपल्या मनावर उमटतो व एकदम आपण बोलून जातो, आपल्याला चित्रपट खूप आवडला बुवा. जी गोष्ट चित्रपटाची तीच कवितेची. कविता वाचल्यानंतर आपल्याला तिच्यातील अनेक गोष्टी आवडलेल्या असतात. कदाचित त्या कवितेची चाल मधुर असेल, तिच्यातली भावना अंतःकरणाला भिडणारी असेल, त्यातील कल्पना चमत्कृतीपूर्ण असेल, मांडलेला विचार प्रभावी असेल, रचना अगदी सोपी पण अर्थपूर्ण असेल, शब्दात नादमाधुर्य असेल, भाषा विषयाला साजेशी असेल, अशा अनेक गोष्टींनी आपल्यावर त्या काव्याची मोहिनी पडते. त्यातील सौंदर्याने आपण भारून जातो व एकदम आपल्या तोंडातून उद्गार निघतात, फार छान कविता आहे ही. आपल्याला तरी आवडली. ती का आवडली असे विचारले की तुम्ही म्हणतात चांगली आहे म्हणून. कविता चांगली का? तर ती आवडली म्हणून. याहून अधिक काही सांगता येत नाही, पण ते सांगता आले पाहिजे. एखादा पदार्थ रुचकर झालेला असतो, तो आपण आवडीने मिटक्या मारीत खातो, पण तो रुचकर कशामुळे झाला याची फोड करून सांगणे सर्वांना जमत नाही. समजा घरात आईने तयार केलेला चिवडा अतिशय खमंग झालेला आहे. हा खमंग चिवडा चविष्ट का लागतो याचे उत्तर आपल्याला असे देता येईल की या चिवड्यासाठी आईने वापरलेले पोहे पातळ आहेत, ते खुसखुशीतपणे तुपात किंवा तेलात तळलेले आहेत, त्यात हळद, मीठ आणि तिखट हे योग्य प्रमाणात पडले आहे आणि त्यात शेंगदाण्याचे काप, खोबऱ्याचे पातळ काप, बेदाणे, काजू, तीळ, शेंगदाणे वगैरे घातलेले आहेत. थोडा दाण्याचा कूटही मिसळला आहे, त्यावर लसणाची खमंग फोडणी दिली आहे आणि शेवटी चव येण्यासाठी चिमूटभर साखर पण पेरलेली आहे, म्हणून चिवडा स्वादिष्ट झाला आहे असे सांगणे म्हणजेच रसग्रहण. हे जसे चिवड्याचे तसेच काव्याचे. काव्याचा खमंग पदार्थ तयार करताना त्यात कवीने कोणता मसाला घातला आहे, त्याला खमंगपणा का आला आहे हे स्पष्ट करून सांगणे यालाच कवितेचे रसग्रहण असं म्हणायचं. काव्याचे रसग्रहण कसे करायचे हे समजून घेण्यापूर्वी गद्य, पद्य आणि काव्य यातील फरक समजावून घेऊ आपण. 1 गद्यातून व 2 पद्यातून. शब्द तेच, अर्थ तोच, पण रचना मात्र वेगळी. आपल्या मनात येणारे हे विचार जसेच्या तसे बोलून दाखवणे म्हणजे गद्य. अथवा असे म्हणू की
गद्य म्हणजे व्यवहारातले स्वाभाविक बोलणे, पण तेच वाक्य सुरावर किंवा चालीवर म्हणजे ताला सुरात म्हणून दाखवले तर ते पद्य होते. आपण रस्त्यातून जाताना ठिकठिकाणी म्युन्सिपाल्टीच्या पाट्या लावलेल्या पाहतो. येथे घाण करू नये, हे गद्य का पद्य अर्थात गद्य. पण हेच वाक्य जर सुरावर म्हणून दाखवले तर ते पद्य होते. येथे घाण करू नये अनुष्टुप छंदात असं म्हणून पहा. बंगल्याच्या फाटकावर कोठे कोठे लिहिलेले असते, जाता येता दार लावून घ्यावे. पण हेच वाक्य शालिनी वृत्तात सुरावर म्हणून पहा. वर्गात गुरुजी हजेरी घेताना विद्यार्थी उत्तर देतो हजर, पण हेच ताला सुरात म्हणून पहा. गद्य व पद्य यात हाच फरक आहे. आता काव्य कशाला म्हणतात ते पाहूया आपण. काव्याच्या व्याख्या आजवर अनेक संस्कृत, इंग्रजी, मराठी साहित्यशास्त्रकारांनी केलेल्या आहेत. वाक्यम रसात्मकम काव्यम याचा अर्थ ज्यात रस आहे अशा वाक्याला काव्य म्हणावे. जगन्नाथ पंडित म्हणतो, रमणीय अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला काव्य म्हणतात. कोणी तालबद्ध रचनेला काव्य म्हणतो, तर काही जण उत्कृष्ट रचना म्हणजे काव्य म्हणतात. वर्डस्वर्थ म्हणतो, उत्कट भावनेचा सहज उद्रेक म्हणजे काव्य. कोणी म्हणतात काव्य म्हणजे जीवनावर केलेले भाष्य, तर कोणाच्या मते जे हृदयाला भिडते, हलवते, फुलवते ते काव्य. काव्याची व्याख्या करण्याचा या सर्वांचा खटाटोप पाहिला की हत्तीचे वर्णन करणाऱ्या 6 जन्मांधांची आठवण होते. हत्तीच्या शरीराचा जो भाग ज्याच्या हाताला लागला त्याने त्याचे वर्णन केले. कोणी हत्ती खांबासारखा म्हणतो, तर कोणी सुपासारखा आहे असं म्हणतो. कोणी भिंतीसारखा म्हणतो, तर कोणी सापासारखा म्हणतो. सर्वांचे म्हणणे त्यांच्या दृष्टिकोनातून चुकीचे नसले तरी तंतोतंत बरोबर देखील नाही. त्याचप्रमाणे विविध लेखकांनी काव्याच्या विविध व्याख्या केल्या असल्या तरी आणि त्या चुकीच्या नसल्या तरी पूर्णपणे बरोबर देखील नाहीत. केव्हा केव्हा आपण म्हणतो सुंदर मूल आणि फूल. सुंदर फूल म्हणजे काव्य. याचा अर्थ काय? काही गोंडस मुले व सुंदर फुले पाहून मन मोहून जाते, ती पाहतच राहावी असे वाटत राहते. ताजमहाल म्हणजे मूर्तिमंत काव्य. याचा अर्थ असा की ताजमहालाचे सौंदर्य मनाला मोहून टाकते. मोहून टाकणारे गुण या विविध वस्तूत जसे आहेत तसेच ते काव्यात देखील आहेत. गडकऱ्यांची चिमुकली बाला ही कविता पहा. एका मुलीच्या कपाळावर गोंदवलेले असते. कपाळावरील तो हिरवा ठिपका पाहून कवी म्हणतात, तिलक गोजिरे गोंदवनाचे हिरव्या रंगाचे, शुभ्र मुखनभी तृषार कुठल्या दिव्य तरंगाचे. तिलक गोजिरे गोंदवनाचे हिरव्या रंगाचे, शुभ्र मुखनभी तृषार कुठल्या दिव्य तरंगाचे. गोंदवनामुळे या मुलीच्या सौंदर्यात जी भर पडलेली आहे तिचे वर्णन करून कवी शेवटी म्हणतात, हिचा उद्याचा धनी कोण हे ठरवावे म्हणूनी, पुण्याईचे गणित करीती विधी दशांश चिन्हानी. हिचा उद्याचा धनी कोण हे ठरवावे म्हणूनी, पुण्याईचे गणित करीती विधी दशांश चिन्हांनी. इथे विधी म्हणजे परमेश्वर किंवा ब्रह्मदेव. ललाटावर एक टिंब टाकून तिच्या भवितव्याचे गणित करीत असावा, ही कल्पना किती सुंदर आहे नाही? यालाच म्हणतात काव्य. अशा काव्यामुळे कविता वाचताना आनंद होतो. हा आनंद का झाला आणि कशामुळे झाला हे उलगडून सांगणे म्हणजे रसग्रहण करणे. कवितेतील सौंदर्य दर्शन म्हणजे रसग्रहण होय. याच वेळी एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे, ती म्हणजे काव्य हे केवळ पद्यातच असते असे नाही, ते गद्यातही असते.
गडकऱ्यांनी भावबंधन नाटकात लतिकेच्या गालावरील तिळाचे वर्णन केलेले आहे ते पहा. नेत्राची शुभ्र किरणं अधोमुखानं उतरताना गालाच्या गुलाबी रंगांच्या किरणांशी जिथं एकरूप होतात, त्या सीमारेषेवर असलेला एकच काळसर तीळ सौंदर्याचं हे चालतं बोलतं काव्य सर्वांग परिपूर्ण केल्यावर काव्यरसाची सीमा झाली हे दाखवण्यासाठी विधात्यानं त्या तिळाचा गालावर एक सुंदर पूर्णविरामच देऊन ठेवला आहे. किती सुंदर कल्पना आहे नाही? कवी कुसुमाग्रजांनी आपल्या सुमिदा ह्या गद्य काव्य संग्रहात प्रारंभिक जीवन म्हणजे काय हे थोडक्यात कसं सांगितलंय ते पहा. आकाशाच्या सरोवरात पृथ्वीचं हे विराट कमल पुष्प उमललं आहे आणि तो भ्रमरचंद्र आपले रुपेरी पंख पालवून त्या कमलाभोवती अखंड गुंजारव करीत आहे. त्या कमलाच्या पाकळीवर एक सुंदर दवबिंदू पडला आहे, त्याचं नाव जीवन. हे उतारे गद्याचे आहेत खरे, पण यात काव्य कसे आहे ते तुम्ही पाहिले. काव्याची अगदी थोडक्यात एखादी व्याख्या पाहायची ठरवले तर मी म्हणेन, जे जे मनाला मोहून टाकतं ते काव्य. काव्याची जी मोहिनी मनावर पडते ती दोन प्रकारची असते. काव्याला स्त्रीची उपमा दिली जाते. काव्यरूपी स्त्रीची मोहिनी जशी तिच्या रूपाची म्हणजे बाह्य सौंदर्याची पडते, तशीच तिच्या गुणांची किंवा अंतरंगाची देखील पडते. काव्याच्या बाह्य सौंदर्यात तिची रचना किंवा चाल, शब्दातील नादमाधुर्य, भाषा, तिला घातलेले अलंकार या बाबी येतात. अंतरसौंदर्यात भावनांचे सौंदर्य, कल्पनांचा विलास, विचारांचे सामर्थ्य यांचा समावेश होतो. काव्याची ही मोहिनी कशा कशाने पडते ते आता आपण पाहूया. कविता ऐकली की पहिली मोहिनी मनावर पडते ती त्या कवितेला असलेल्या सुंदर चालीची. कवितेतील रसाला म्हणजे तिच्यातील भावनेला पोषक अशी चाल दिली असेल तर ती कविता मनावर ठसते. मुलाला झोपवावे म्हणून आई जे गीत म्हणते त्याला अंगाई गीत असं म्हणतात. यावेळी शांत वातावरण निर्माण व्हावे लागते म्हणून संथ व हलक्या सुरात आई म्हणते, बाळा अंगाई अंगाई निज रे झोपी जाई, बाळा अंगाई अंगाई निज रे झोपी जाई. अंगाई गीताची चाल शांतरसाला अनुकूल अशीच असल्यामुळे ही कविता ऐकता ऐकता बाळाला झोप लागते. अभंग रचना किती सुंदर असतात पहा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला असे अभंग सकाळच्या प्रहरी, शांत प्रहरी आजीच्या तोंडून भूपाळीच्या सुरात जर म्हटला जात असेल तर भूपराग त्यातील रसाला कसा पोषक आहे हे लक्षात येईल. रसानुकूल चाल हे कवितेतील एक सौंदर्याचं स्थळ. कवितेतील काही शब्द त्यातील नाद सुचवितात पहा. उदाहरणार्थ, रुनु झुनु रे भ्रमरा हे गाणं आपण ऐकलेलं आहे. आणखी रुनु झुनु ये झंकारित वाळा, लुटू 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 दुडू 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 ठुमकत ये बाळा. या ओळीत नादानुकारी शब्द असल्यामुळे कविता कानाला खूप गोड लागते. नादानुकारी शब्दरचना हे कवितेतील दुसरं सौंदर्याचं स्थळ. कवितेतील भाषा तिच्यातील विषयाला अनुरूप अशीच असावी लागते. लहान मुलांच्या गीतातील भाषा त्यांना साजेशी असायला हवी. ती प्रौढांची भाषा असून चालणार नाही. कवी मायदेव यांची 2 शिशुगीते लहान मुलांची गीतं पहा. ये ग चिऊ, चिऊ म्हणते येऊ, मोत्या करतो गुर्र, चिऊ उडते भर, विठू विठू पोपट आहे मोठा चावट, डाळ खातो कच्ची मला म्हणतो लुच्ची. त्याचप्रमाणे खेड्यातल्या जीवनावरील कविता खेडूतांच्या बोलीतच असली तर अधिक खुलून दिसते.
खेड्यातल्या पाहुणचाराचे वर्णन करताना श्री गल ठोकळ म्हणतात, या बसा पाहुणं, असं रामराम घ्या, कोणच्या तुम्ही गावाचं, गाठ उडत तिथं राहू द्या. ग्रामीण भाषेतील गीताला खेडूतांना आवडणारी जर चाल दिली तर दुधात साखर पडल्यासारखे होते. पाटलाची सून या कवितेला या बाई जेजुरी नगरात या गीताची चाल कशी शोभते पहा. पाटलाची होणार ही सून, पगा झोकईचा वनापून, विषयानुरूप भाषा हे कवितेतील तिसरं सौंदर्यस्थळ. विषयानुरूप भाषा हे कवितेतील तिसरं सौंदर्यस्थळ. कवितेला शोभा देणारे आणखी गुण म्हणजे भाषेचे विविध अलंकार. विविध अलंकारांची ओळख आपण करून घेतलेली आहेच. कवितेत पेरलेले अलंकार चटकन ओळखता आले पाहिजेत. हटातटाने पटा रंगवुनी जटाधरी शिकाशिरी, मठाची उठा ठेव का तरी. हटातटाने पटा रंगवुनी जटाधरी शिकाशिरी, मठाची उठा ठेव का तरी. या ओळीत ट आणि ठ या अक्षरांच्या पुनरावृत्तीने अनुप्रास अलंकार साधलेला आहे. कोठेतरी रानात बसूया नि हसूया, जेथे न असूया. कोठेतरी रानात बसूया नि हसूया, जेथे न असूया. या चरणात सहज साधलेला यमक पहा. आणखी काही अलंकार पाहूया आपण. चंद्र भाऊराया माझा तुग व चंद्र भाऊराया माझा तुग चांदणी वहिनी, नांदा सुखाने प्रांगणी संसाराच्या. रूपक अलंकार. कैलासाहुनी थोर मन हे माझ्या बाबांचे. व्यतिरेक अलंकार. ज्योतीने तेजाची आरती. दृष्टांत अलंकार. पापनीत गोठविली मी नदी आसवांची. अतिशयोक्ती अलंकार. जन्मभरींच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम. अतिशयोक्ती अलंकार. एका हाते कधीतरी मुली टाळी वाजते काय. अर्थांतरण्यास अलंकार. अशा विविध अलंकारांमुळे कवितेत सौंदर्य आढळते. एका श्रीमंत बाईला मूलबाळ नसते. भारत आंबे यांच्या कवितेतील एक लेकरुवाळी गरीब आई तिला सूचकतेने कशी हिनवते पहा. वेल फोपावली तिला येना बाई फळ. वेल फोपावली तिला येना बाई फळ. दारी हत्ती घोडे घरी नाही बाई मुलं. दारी हत्ती घोडे घरी नाही बाई मुलं. हत्ती थोडे दारी चोपदारांच्या ललकारी. हत्ती थोडे दारी चोपदारांच्या ललकारी. नाही मंगलवाद्य तोरण नाही दारी. नाही मंगलवाद्य तोरण नाही दारी. आणखी एक कविता पाहू. श्री सोपानदेव चौधरी यांची कविता आहे. अतिशयोक्ती अलंकार. आजा घोरतसे तसाच मुलगा नि सूनही घोरते. आजा घोरतसे तसाच मुलगा नि सूनही घोरते. नातू आणि तशीच नात. नातू आणि तशीच नात. शयनी घुरघुर घुंकारते. शयनी घुरघुर घुंकारिते. झोपेचे मम जाहले खवटसे. झोपेचे मम जाहले खवटसे. त्या रात्रीला खोबरे. आले मात्र हसू मला गवसले घोरी घराने खरे. आले मात्र हसू मला गवसले घोरी घराने खरे. या कवितेत अतिशयोक्ती आहे, विनोद आहे आणि शेवटी सुंदर कलाटणी देऊन विस्मय देखील निर्माण केलेला आहे. तारांगण या श्री शांताराम आठवले यांच्या कवितेतील कल्पना चमत्कृती पहा. अनंताच्या सरोवरी धरणीने केले स्नान. अनंताच्या सरोवरी धरणीने केले स्नान. निळे पातळ आपुले स्वच्छ टाकले धुवून. निळे पातळ आपले स्वच्छ टाकले धुवून. वाऱ्यावर वाळणारे वस्त्र जावेन उडून. वाऱ्यावर वाळणारे वस्त्र जावेन उडून. छोटे मोठे गोल गोटे दिले त्यावर ठेवून.
छोटे मोठे गोल गोटे दिले त्यावर ठेवून. काही कवितात अशा काही ओळी भेटतात की त्या अंतःकरणाची पकड घेतात. गोपीनाथ तळवलकर यांच्या बाळ जातो दूर देशा या कवितेतील आई मुलाला निरोप देताना म्हणते, पत्रधाड वेळोवेळी जप आपल्या जीवाला, नाही मायेचं माणूस. पत्रधाड वेळोवेळी जप आपल्या जीवाला, नाही मायेचं माणूस. कवी यशवंत यांची आई कविता, त्यातील ओळ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. किंवा माधव जुलियन यांची आईची आठवण ही कविता, सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे, सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे. या ओळी मनाला स्पर्श करून जातात. या कवितातील सौंदर्य अशा ओळीतच साठलेले असते. काही कविता वाचकाला विचार करायला लावतात. श्री गोखले यांची खैबर खिंड ही 4 ओळींची कविता पहा. हिमालयाच्या छातीचा फोडून हा कोट, हिमालयाच्या छातीचा फोडून हा कोट, गुलाम केले याने लोक 30 कोट, गुलाम केले याने लोक 30 कोट. भूगोलाच्या विद्यार्थ्या बघ ही खैबर खिंड, भूगोलाच्या विद्यार्थ्या बघ ही खैबर खिंड, इतिहासाच्या विद्यार्थ्या बघ ही आपुली धिंड, इतिहासाच्या विद्यार्थ्या बघ ही आपुली धिंड. शेवटची ओळ वाचून मन अस्वस्थ होते. यातील विचार सौंदर्याने भारावून जाते. गोल आपटे यांची एक कविता देवाची द्वारी अभंग, त्यातील मार्मिक असा उपहास पहा. देवाची द्वारी उभा क्षण भरी, हात जोडी येले नयन मिटले, हळूच पायात वहाना घालुनी, त्वरेने निघोनी चाललासे, अनवानी होता येताना बिचारा, देवावरी सारा भार त्याचा. अशीच एक कविता आहे श्री पाटणकर यांची, शायरी आहे मराठीतील. वैतागुनी या जीवनाला आलो तुला भेटावया, वैतागुनी या जीवनाला आलो तुला भेटावया, हाय मृत्यो दारी तुझ्या केवढा क्यू लागला, हाय मृत्यो दारी तुझ्या केवढा क्यू लागला. तात्पर्य, कवितेत भावनांची उत्कटता, कल्पना विलास, विचार सौंदर्य, प्रसाद, माधुर्य, ओज या गुणांच्या बरोबरच निसर्गवर्णन, शब्दचित्र, विडंबन, व्यक्तिचित्र, विनोद हे देखील आढळतात. रसिकतेने या गोष्टी आपण टिपायला शिकलं पाहिजे. रसग्रहण करताना हे सारे सौंदर्य उलगडून दाखविता आले पाहिजे. एखाद्या कवितेचं रसग्रहण करायचं असेल तर पुढील बाबी लक्षात ठेवा. कविता प्रथम 2दा-3दा वाचून ती संपूर्णपणे समजावून घ्यायची. कवीला कवितेत काय सांगायचे आहे, म्हणजे तिची मध्यवर्ती कल्पना काय आहे ती थोडक्यात सांगावी. कवितेतील भावना, कल्पना, विचार, नादमाधुर्य, चाल, अलंकार, काव्यगुण, कवितेचा प्रकार, कलाटणे, सूचकता, विडंबन यापैकी जे जे गुण आढळतील त्याची नोंद करावी. आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी शक्य तिथे कवितेतील ओळी नमूद कराव्यात. शेवटी आपल्या मनावर त्या कवितेचा कोणता परिणाम झाला हे देखील सांगावे. कवितेत कवीला काय सांगायचे आहे आणि ते त्याने कसे सांगितले आहे याचे विवेचन रसग्रहणात असावे. दोष दिग्दर्शन शक्यतो टाळावे. रसग्रहणात कवितेवर अजिबात टीका करू नये. कवितेतील सौंदर्य दर्शन म्हणजेच रसग्रहण होय, हे मात्र कधीही विसरायचे नाही. कवितेतील दोष दाखवायचे नाही. कवितेचे रसग्रहण करताना महत्त्वाच्या बाबी आहेत. 3 बाबी. 1. कवितेत एखादा आशय व्यक्त झालेला असतो. उदाहरणार्थ वात्सल्याची भावना, स्त्री पुरुषांच्या मधील प्रेम, गरिबांच्या विषयी कणव, अन्यायाविषयीची चीड, त्या लक्षात घ्यायचंय. 2. हा आशय व्यक्त करण्यासाठी कवी
आपल्या अनुभवाची निवड करतो. पक्षीन, तिचे पिल्लू, सौंदर्याच्या आस्वादाचे वर्णन करायचं म्हणजे रसग्रहण करायचं. गाय वासरू, आई आणि बाळ यांचं नातं, आपापसातील माणसांचं वागणं, वात्सल्य भावना असा आशय व्यक्त झाला पाहिजे. आणि आपला आशय आणि अनुभव प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी कवी विशिष्ट पद्धतीने शब्द वापरतो. काही खास शब्दांचा वापर करतो, प्रतिमा आणि प्रतीकांचाही वापर करतो. ते देखील लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची, रसग्रहणात टीकात्मक, नकारात्मक, दूषणे देणारा भाग नसावा. विषयात अभिप्रेत असलेला भाव, अनुभव व्यक्त करण्यात कवी किती यशस्वी होतो हे सांगणे रसग्रहणात अपेक्षित असते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.